चहा घेशील ना? मी टाकते पण. नाही, नको आहे. काय? काय नाही. आणि जेवायलाही नकोय मला आज. का? काय होतंय? काही झालेलं नाहीये मला. इतक्या वर्षाच्या आयुष्यात एखाद दिवशी माणसाला वाटू शकतं की आज आपण नको जेवूया. ॲज सिम्पल एज दॅट. आणि नाहीतरी तुझी आजची कामं फार लवकरात लवकर होत आहेत. एक माणूस जेवायला नसेल तर नंतरची आवरावरी पटकन होईल. है ना? काय बोलतोयस तू विक्रम? तुला कळतंय का? नाही कळत आहे मला. नाही कळत आहे मी काय बोलतोय. माझ्या आजूबाजूला सध्या काय घडतंय काहीच कळत नाही. मी दुपारी वजे काकांकडेच गेले होते. रिकरिंगचे पैसे भरले. रिसीट आहे माझ्याकडे. ती चेक कर हवे तर. फोन कर नाही तर त्यांना. म्हणजे तरी तुझी खात्री पटेल ना? मी कुठे जाते असं म्हणणं आहे तुझं? मला माहित असतं तर मी तुला प्रश्न विचारलाच नसता. हे बघ ना, डोंट गेट मी रॉंग. मी संशयी नवरा नाहीये. पण हल्ली गोष्टी घडतायतच अशा की मलाच प्रश्न पडतायत. मी कधी फोन केला तुला का तू घरी नसतेस? तू ना पॉलिटिक्स मध्ये जा, नाव कमवशील. जसं तू वकील होऊन कमावशील. मीही तुला प्रश्न विचारते विक्रम. त्याची तू उत्तरं देतोस मला, पण ती खरी नसतात. मग आजपासून आपण एकमेकांना प्रश्न विचारायचे थांबूया का? त्या एकमेकांशी बोलायचंच थांबू? देवी, एक मिनिट थांबा. काय झालं आजोबा? जरा इकडे माझ्याजवळ आहे. तू रडतेस? बाळा, रडायला काय झालं? काय नाही. मला नाही सांगणार? खरंच काय नाही झालं आजोबा. गॉड्स प्रॉमिस. मला पाणी प्यायचंय. मी आलेच. देवी, या दोघांच्या मध्ये नेमकं काय धुमसतंय काही समजायला मार्ग नाही. काय झालं? आज पुन्हा कशावरून तरी विक्रम आणि नयनामध्ये भांडण जुंपलं. या सगळ्यातला वाईट भाग असा, हा सगळा प्रकार देवीच्या समोर घडला. ती बिचारी रडत रडत खोलीच्या बाहेर आली. तशी मी तिला विचारलं, बाळा काय झालं रडायला? काही सांगायला तयार नाही. काय एवढ्या रात्री काय मोबाईलवर मेसेज करते. कोणाला? बाबांना. देवी त्यांच्या खोलीत झोपलीये. रात्रभर एसी ऑन ठेवला त्यांनी तर देवीला सर्दी होईल. चेक करायचा. सर 15 मिनिटात पोहोचेल सुरेश. येस सर. थँक्यू सर. या बाय. मयंक, बिझी? अपॉइंटमेंट घेऊन या. अनन्या, अगं तुझ्यासाठी खूप वेळ नेहमीच असतो माझ्याकडे. खरंच? सुंदर मुलींसाठी तो ठेवावा. शहाणी माणसं सांगून गेली आहे तसं. वेल, थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. मयंक, डू यू रिमेंबर त्या दिवशी आपण एका टॉपिकबद्दल बोलत होतो आणि तो विषय अर्धवटच राहिला? तुला अचानक कुठेतरी जावं लागलं होतं कामासाठी? हो का? हॅलो, बोला काकू. बोलू शकतेस ना नैना आत्ता तू? बोला ना. सॉरी, पण मी तुला सारखा सारखा फोन करून एकच प्रश्न विचारते ना नैना. काय करू ग? त्या प्रश्नाच्या उत्तरावर माझं आयुष्य येऊन थांबलंय. आय नो. आला का काही रिप्लाय डॉक्टर कीटनचा? नाही ना काकू. त्यांच्याकडून काहीही रिप्लाय आला ना काकू, सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला फोन करून कळवी. इनफॅक्ट मी
मी आज सकाळीच विचार करत होते की त्यांना कॉन्टॅक्ट करायचा आणखी काही मार्ग आहे का हे शोधून काढूया. मी करते प्रयत्न. तसं झालं तर फार बरं होईल. आमच्यामुळे तुझी फार धावपळ होते ना नैना. नाही हो काकू, धावपळ कसली. बस लॅपटॉप समोर बसून बटणं तर दाबायची असतात. विक्रम आणि नयना त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, नक्कीच आहेत. आमच्यावर नॉट एक्झॅक्टली. मग कशावर? नेमकं काय झालंय? आता आमच्यासारखं बूड उघडे ठेवून फिरणारे लोक खूप कमी असतात. मॉर्निंग अनन्या. गुड मॉर्निंग सर. अरे 100 वर्ष जगणार आहेस तू विक्रम. आता तुझ्याबद्दलच मी आणि अनन्या बोलत होतो. हा तुमचा भातुकलीचा खेळ खूप आवडतो बरं का मला. म्हणजे तू त्याला सर म्हणायचं आणि त्याला तुला. मयंक, तू मला नैना आणि विक्रम बद्दल काहीतरी सांगत होतास. गैरसमज करून घेऊ नकोस. मला विक्रमची काळजी वाटते म्हणून मी आता समज आणि गैरसमज याच्या पलीकडे गेलोय. माझा गैरसमज होतच नाही. आता सगळंच काही मी तुला सांगू शकत नाहीये, कारण काय आहे की नैना पडली माझी बालमैत्रीण. आणि मित्राची किंवा मैत्रिणीची चुगली करू नये हा आपला जुना उसूल. पण एवढं मात्र तुला नक्कीच सांगू शकतो की किल्ल्याच्या तटबंदीला भोक पडलेलं आहे. कसं पडलं, कुठं पडलं, आत शिरण्याचा मार्ग कुठला, हा तुला शोधायचंय. आणि ते काही तुझ्यासाठी कठीण काम आहे असं मला वाटत नाही.